मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जी निशिगंधा मॅडम असते ना, ती समोर असलेल्या आशिलाला धमकावत असते आणि बोलत असते. खरं सांगा मला, हे सगळं कोणी करायला लावलंय तुम्हाला? का पाठवू त्या ठिकाणी इन्कम टॅक्सचे रिपोर्ट तुमच्या घरी? पोलीस येतील आणि मग तुमचा खरा चेहरा समोर आणतील. तेव्हा तर तुम्हाला 20-30 वर्ष तर शिक्षा नक्कीच होणार. तर आता तो खरं खरं बोलून टाकतो की मला हे सगळं तात्यासाहेबांनीच करायला लावलेलं होतं. त्यासाठी ते मला 20 लाख रुपये देणार होते. आता तात्यासाहेबांवरचा जो गुन्हा असतो ना, तो आता खरा होतो आणि त्या ठिकाणी सत्या निर्दोष सिद्ध होतो आणि आता तात्यासाहेबांना 25 वर्षाची त्या ठिकाणी शिक्षा होऊन जाते. मग पुढे आपल्याला तर असे दिसतं की लगेच ना त्या ठिकाणी बाहेर सत्यजित आलेला असतो आणि आता तो आनंदाने एकदमच बलमासोबत मिठी मारतो. तिथे निशिगंधा मॅडमही येते. निशिगंधा मॅडम आल्यानंतर बोलू लागते की कसं आहे ना सत्यजितराव, आपण ही केस जिंकलोय, परंतु मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या रागावर जरा कंट्रोल करत जा. तुमचा हा राग अजिबातच चांगला नाहीये. आता तिथे तात्यासाहेब येतो आणि त्याचा राग एकदमच ना अनावर झालेला असतो. तो आता सत्याची डायरेक्ट कॉलर पकडतो आणि बोलू लागतो, शेवटी तू मला जेलमध्ये टाकलंच ना सत्या, परंतु जास्त दिवस मी जेलमध्ये थांबणार नाही. त्यानंतर आता मंजू जी असते ना, ती सत्यजितला बोलत असते, सांग पुढे काय झालं. तात्यासाहेब मनातल्या मनात विचार करत असतो, सत्याने जर खरं सांगितलं ना तर दोघांमधले दुरावे दूर होणार, त्यापेक्षा नकोच. आणि मग आता तात्यासाहेब सत्याच्या हातातून बंदूक ना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग पुढे लगेच ना सत्या आपली बंदूक पकडतो आणि बोलू लागतो की बंदूक सोड तात्या. तर आता तात्यासाहेब बंदूक सोडून देतो तर सत्या त्याच्या गळा पकडतो. मंजू जी असते ती सत्याजितला बोलत असते, सत्या सोड, नाहीतर माझ्या हातून चुकून गोळी चालेल रे. आणि तसंच काहीतरी होतं. मंजू सत्याला नाहीतर तात्यासाहेबांना गोळी झाडत असते ना, तोच तात्या सत्याला मध्ये करतो आणि तिथेच मंजू गोळी चालवते आणि त्याच ठिकाणी सत्याला जाऊन आता गोळी लागते. सत्याच्या छातीमध्ये जाऊन आता गोळीना लागलेली असते. इथेच तात्यासाहेबांचा डाव म्हणजे तात्यासाहेबांनी हे मुद्दामच न केलेलं असतं. त्यानंतर पुढे आता मंजू एकदमच जोरात सत्य असं बोलते आणि धावत पळत सत्यजितकडे जाते. सत्या त्याला श्वास घ्यायला आता त्रास व्हायला लागतो आणि मागच्या भिंतीवरती तो आता जाऊन आदळतो आणि शेवटी खाली पडतो. बलमा मंजू दोघंही सत्यजितकडे धावून जातात. सत्याला उठविण्याचा ते प्रयत्न करत असतात. आता बलमा बोलू लागतो, सत्या सत्या तुला काहीच होणार नाही. अहो मंजू वहिनी काय केलं तुम्ही? आणि मग बाहेर बातमी पसरते आणि तो आता लगेच बोलू लागतो की सत्याला गोळी लागली आहे, आत्ताच्या आता ॲम्ब्युलन्सला फोन करा तुम्ही आणि बोलावून घ्या इकडे. बाहेर जे मीडियावाले असतात ना, यांच्यामध्ये अफरातफरी होऊन जाते आणि त्यांनाही कळतं की सत्याला गोळी लागली आहे. माया ही तर एकदमच खाली बसून मंजूच्या विरोधात नको नको ते अपशब्द वापरू लागते. निव्वळट तुझ्यामुळे हे सगळं घडलंय, तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या जीवावर जर बेतलं ना तर जिवंत सोडणार नाही तुला. मंजू आता बोलू लागते, सत्या सत्या डोळे उघड, अरे मी हे मुद्दाम केलेलं नाहीये रे, माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावरती. आणि मंजू तिचा जो रुमाल असतो ना सत्यजितच्या छातीवरती लावते. बोलू लागते, सत्या अरे डोळे उघड ना, डॉक्टर या प्लीज लवकर. डॉक्टर तिथे येतो आणि बोलू लागतो, यांना लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. मंजू बोलते, डॉक्टर लवकर काहीतरी करा. आणि आता स्ट्रेचरवरती सत्याला टाकतात आणि ॲम्ब्युलन्समध्ये ते सत्याला आतमध्ये टाकतात. सत्या आता आतमध्ये गेलेला असतो. तर मंजू आता बोलत असते, चला डॉक्टर. आता डॉक्टर बोलतात तुम्ही येऊ शकत नाही. तर मंजू बोलते, खड्ड्यात गेले तुमचे प्रोटोकॉल, माझा नवरा येतो आणि चला आता. तर आता इन्स्पेक्टर बोलू लागतो, ही या ड्युटीच्या विरोधात आहे वाघमारे मॅडम. तर मंजू बोलते, आत्तापर्यंत मी माझी ड्युटी निभावली आणि आता मला माझ्या बायकोचं कर्तव्य निभवायचं आहे, तुम्ही सोडा मला. आता सत्यजित मंजूला बोलू लागतो, शेवटी वाघमारे तुम्ही वाघ आहात, शेवटी बोलला ते केलंच तुम्ही, माझ्यावरती गोळी शेवटी झाडलीच तुम्ही. आणि आता मेलो तरी वर जाऊन देवाला सांगेल की माझी बायको भित्री नव्हती. तर मंजू बोलते, सत्य तुला मी काहीच होऊ देणार नाहीये, अशी अपशब्द वापरू नको, असं बलमा सुद्धा बोलत असतो. तर सत्य वाचेल का हे बघणं रंजक ठरणार आहे.